आणि आता बघणार आहोत काही मोठ्या बातम्या। माधवी खंडाळकर आणि त्यांच्या भावावरती गुन्हा दाखल। रुपाली पाटील यांच्या बहिणीने दिलेली तक्रार। माधवी खंडाळकर यांच्या भावाने रुपाली पाटील यांच्या बहिणीला मारहाण केल्याचा आरोप। सरकारच्या निर्णयाविरोधात बारामती ॲग्रोच्या हायकोर्टामध्ये धाव। साखर आयुक्तांनी 27 तारखेला काढलेल्या आदेशाला रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोकडून हायकोर्टात आव्हान। निर्णय चुकीचा आहे असं याचिकेत नमूद। दाऊदच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव होणार। आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तांचा पुन्हा लिलाव होणार। मालमत्तांच्या लिलावातून आता 20 लाख मिळण्याचा अंदाज। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्यावरती पंजाब पोलिसांनी केली कारवाई। शस्त्र तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीसोबत त्याचा संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई। सिकंदर शेख याच्यावर झालेल्या कारवाईमुळे कोल्हापूरसह राज्यभरातील कुस्ती क्षेत्रामध्ये खळबळ। महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक। सिकंदरला जाणीवपूर्वक गोवलं जाते। वडिलांचा आरोप लवकरच होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये खेळू नये म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाते असा आरोप केलेला आहे। असं माझा मुलगा करणारच नाही। सिकंदरवर अन्याय झालेला आहे। पंजाब पोलीसवाल्यांना ही विनंती करून सांगतो, महाराष्ट्राने सरकारनं माझ्या सिकंदरची दखल घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावरती। शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार। फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी। गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपाई पदांसाठी भरती सुरू। महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा। इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात। राज्य रक्त संक्रमण परिषदेचे मुंबईमधील सर्व रक्तपेढ्यांना स्वैच्छिक रक्तदान शिबिरांच्या आयोजनाबाबत सूचना। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यानं रक्तदानात घट, त्यामुळे शिबिर आयोजित करण्याचं आवाहन।